नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल म्हटलं की आल्या खूप साऱ्या कन्सेप्ट आणि कन्सेप्ट म्हटलं की मग तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहित पाहिजे असते की म्हणजे कोणत्याही कन्सेप्टची सुरुवात एका बेसिक कन्सेप्ट पासून होते आणि भूगोलाचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणारी कन्सेप्ट. कदाचित तुम्ही याचं नाव ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही, पण या लेक्चरच्या एंड पर्यंत तुम्हाला ही कन्सेप्ट पाठ होईल आणि तुम्हाला सगळ्या जिओग्राफीच्या वातावरणाचा आत्मा तयार होईल. या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला पर्जन्य का पडतं, वारे का वाहतात, ठीक आहे, एसी हा वर का लावला जातो, घराचे व्हेंटिलेटर वर का असतात, ठीक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. राजस्थानमध्ये घरांच्या खिडक्या ज्या असतात ना, ह्या तुम्हाला मिड ऑफ द वॉल दिसतात. सर ते तर आपल्याकडे पण नसतात, पण त्यांच्या पोकळ खिडक्या असतात, पूर्ण इकडून तिकडे जाता येईल अशा, जसे आपले व्हेंटिलेटर असतात तसे. सो त्याच्या मागचं रिझन तुम्हाला सुद्धा माहित होणार आहे. तर शेवटपर्यंत लेक्चर पहा. आज आपण एक कन्सेप्ट शिकणार आहे ज्याचं नाव आहे औष्णिक सिद्धांत. औष्णिक औष्णिक म्हणजे उष्णता. सूर्यापासून जी मिळते ते उष्णता. सो तो सिद्धांत आपण शिकतोय, औष्णिक सिद्धांत. सर हे कोणासाठी उपयुक्त आहे? तर हे कंबाईन वाल्यांसाठी, राज्यसेवा वाल्यांसाठी आणि सोबतच जे ऑप्शनल करतायत त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट लेक्चर आहे. तर याला इंग्लिश मध्ये म्हणतात थर्मल थिओरी. ठीक आहे, एक मिनिट. हा, थर्मल थिओरी. सो लक्षात ठेवा. आता हे काय असतं, बेसिक पहिली गोष्टी सांगते, लक्षात घ्या. आपला जो आहे सन, या सन पासून पृथ्वीवर ज्या रेज येतात त्याला इन्सोलेशन म्हणतात. इन्सोलेशन. आता इन्सोलेशन या शब्दाचा अर्थ काय होतोय? इन सोलार रेडिएशन, म्हणजे इनकमिंग सोलार रेडिएशन. या तीन शब्दांपासून हा बनतोय. इन फॉर इनकमिंग, येणारे, सोलार आणि एशन रेडिएशन. सो पृथ्वीवर जे उष्णता येते, या उष्णतेचा स्रोत आहे तो म्हणजे सन. आणि काय होतंय की ह्या ज्या लहरी येतात, एक लक्षात ठेवायचं, यांची फ्रिक्वेन्सी खूप हाय असते. फ्रिक्वेन्सी जी आहे ना ही खूप हाय असते आणि याची जी वेव्हलेंथ राहते, ठीक आहे, ही वेव्हलेंथ फार कमी असते. म्हणजे फ्रिक्वेन्सी हाय असली तर वेव्हलेंथ कमी असते. आणि एक लक्षात ठेवायचं, यांची पेनिट्रेशन पॉवर खूप जास्त असते. म्हणजे फ्रिक्वेन्सी हाय जर असली तर त्याची भेदक क्षमता, मारक क्षमता किंवा पेनिट्रेशन पॉवर खूप जास्त असतो. अशा वेव्हजला बेटा कोणत्या वेव्हज म्हणतात? शॉर्ट वेव्हज. म्हणून सूर्याकडून येणाऱ्या वेव्हजला आपण कोणत्या वेव्हज म्हणतो? शॉर्ट वेव्हज म्हणतो. ठीक आहे. इन दी अदर हँड, तुम्ही जर बघितलं, हे सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा पृथ्वी काय करते, ह्या ज्या येणाऱ्या इनकमिंग सोलार रेडिएशनला, इन्सोलेशनला परत पाठवते. बघा, जिओग्राफी एकदम सोपी विषय आहे जर तुम्ही साध्या पद्धतीने शिकून घेतलं तर. आणि आय होप, आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतोय की ऍट द एंड ऑफ धिस टॉपिक तुम्हाला सर्व गोष्टी पाठ झालेल्या असतील. सो हे आहे इन्सुलेशन आणि हे काय आहे? हे आहे रिफ्लेक्शन. पृथ्वी काय करते? याला परत पाठवते. पण एक लक्षात ठेवायचं, जेव्हा परावर्तन होतं उष्णतेचं तेव्हा ते लॉंग वेव्हज मध्ये होतं. कोणत्या वेव्हज मध्ये? लॉंग वेव्हज मध्ये. आणि तुम्हाला जर वाटत असेल की पृथ्वी फक्त सूर्यप्रकाशामुळे तापते, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. पृथ्वी तापण्याचे अनेक सारे मार्ग आहेत. त्यापैकी एक ती म्हणजे की पृथ्वीच्या आतमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ असतात. हे तर मानतो ना, आतमध्ये खडक असतं, खडकामध्ये युरेनियम, थोरियम, ठीक आहे, प्लुटोरियम. सो असे तुम्हाला घटक दिसतात, त्याला म्हणतो आपण रेडिओ ऍक्टिव्ह, ठीक आहे, सबस्टन्स. सो हे काय करतात? हे रेडिओ ऍक्टिव्हिटी करतात आणि त्यांच्यामधून ज्या उष्णता निघते त्याच्यामुळे सुद्धा काय होते? पृथ्वी तापवल्या जाते. आणि ह्या सुद्धा शॉर्ट वेव्हज असतात बेटा. मग मला सांगा की तुमच्या बोरवेल, ट्यूबवेल, विहिरीचं पाणी तापलेलं असतं, हे कोणा तापवलेलं असतं? हे याने किरणोत्सर्गामुळे तापलेलं असतं. सर याचा आणि थर्मल थिअरीचा संबंध आहे का? तर बिलकुल आहे. आता तुम्ही एक समजून घ्या की वातावरण का तापतं. मी एखाद्या वेळेस सेपरेट तुमच्यासाठी हीट बजेट नावाचं घेऊन येईल. पण सर्वात पहिले
की वातावरण का तापते? आता बऱ्याच साऱ्या लोकांना उत्तर जर विचारलं तर ते काय सांगतील की सर की वातावरण या गोष्टीमुळे तापतंय, सूर्यकिरणांमुळे. नाही, वातावरण हे सूर्यकिरणांमुळेच तापतं, पण डायरेक्ट सूर्यकिरणांमुळे कधीच तापलेलं नसतं. जसं की ह्या सनरेज आहेत, ठीक आहे, हा सन आहे आणि या सन कडून हे इन्सोलेशन होत आहे, हे हे इन्सोलेशन या पृथ्वीवर पडतं, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, पृथ्वी काय करतं, काही याचं शोषण करतंय, काही याचं शोषण करतंय, काही हीट जे आहे ती ऍब्झॉर्ब करेल. ते हे डिपेंड करतं की कोण करेल. जसं पाणी असतं ना, पाणी हे जमिनीच्या 2.5 पट हीटला ट्रॅप करतंय, म्हणून पाणी जास्त वेळ गरम राहतं. आय रिपीट, पृथ्वीपेक्षा म्हणजे जमिनीपेक्षा पाण्याची उष्माधारकता ही 2.5 पटीने जास्त आहे. सो 2.5 पट जास्त हीटला ट्रॅप करते, म्हणून पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. हा एक लॉजिक लक्षात ठेवा. सर्वात पहिले येणाऱ्या उष्णतेपैकी शोषण होईल. दुसरं, अनेक सारे धुळीचे कण असतात वातावरणात, धुळीचे कण म्हणा, सेंद्रिय पदार्थ, ठीक आहे, असं असतं. त्याच्यामुळे बरेच सारे कण हे वातावरणात जसेच्या तसे विखुरतात, ठीक आहे, याला विकिरण म्हणतात. आणि काही जे असतं, काही याचं असं परावर्तन केलं जातं. कोणत्याही ऑब्जेक्टवर जर सनरेज पडले तर त्याचं परावर्तन होतं. म्हणजे 3 गोष्टीद्वारे काय होतं, आलेली हीट परत दिली जाते. नॉर्मल कंडिशन मध्ये कसं आहे की जर हा पृष्ठभाग असेल, ठीक आहे, 1 चौरस सेंटीमीटरचा, तर लक्षात ठेवायचं 1 चौरस सेंटीमीटरला दर मिनिटाला किती, 2 कॅलरी. हा 2 कॅलरी. किंवा बऱ्याच साऱ्या हिवाळ्यामध्ये 1.9 कॅलरी इतकी काय होते, इतकी ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे एक लक्षात घ्या, सूर्यकिरणांमुळे 1 सेंटीमीटर भागावर दर मिनिटाला 2 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते, किंवा 194 कॅलरी हिवाळ्यामध्ये कमी मिळते. सो या गोष्टीला काय म्हणतात, सौर स्थिरांक म्हणतात. सौर स्थिरांक, किंवा यालाच इंग्लिशमध्ये सोलार कॉन्स्टंट म्हणतात. आणि तुम्ही बघा, कितीतरी वेळा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला दिसतोय, कितीतरी विचारला, नंबर ऑफ टाइम. कळालं का? मग आता होतंय काय, मूळ मुद्द्यावर येऊ. होतंय असं की ही जेव्हा ऊन येतं तेव्हा जमीन तापतं. बघा, लक्ष द्या, जमीन तापते. जमीन तापल्यानंतर इथली हवा तापते, आणि हवा तापणे यालाच आपण तापमान असं म्हणतो. म्हणजे जमीन, सूर्यकिरणामुळे जमीन तापतं, या जमिनीच्या संपर्कात आल्यामुळे इथची हवा तापते, ठीक आहे. याला कंडक्शन ऑफ हीट म्हणतात. काय म्हणतात, म्हणजे एखाद्या वस्तूच्या संपर्कात, बघा ही जमीन आहे, या जमिनीच्या संपर्कात ही हवा आली, त्याच्यामुळे ही तापली. दॅट इज कंडक्शन ऑफ हीट. पण एक लक्षात ठेवायचं, कंडक्शन ऑफ हीट साठी संपर्क होणे आवश्यक आहे. संपर्क होतो, ठीक आहे, कोणाचा, हवेचा जमिनीशी होतो. कळालं का? येते फुलासंगे मातीसही काय सुगंध लागे, अशा प्रकारची कंडिशन होतं, याच्यामुळे तापमान तापतं. मग सर याचा आणि आमच्या थर्मल थिओरीचा काय संबंध आहे? संबंध बिलकुल आहे. संबंध असा आहे की जेव्हा जेव्हा सूर्यकिरण पृथ्वीवर येतात तेव्हा सर्वात पहिले जमीन तापते. जमीन तापली, ठीक आहे, किंवा पाणी तापतं. काय होतं, हे पाणी तापते सूर्यकिरणामुळेच. हे तापलं की मग काय होतं, जो हवा असते ही हवा सुद्धा तापते. हवेचे पार्टिकल्स असतात जे तुम्हाला दिसू शकत नाही पण असतात. तुम्हाला दिसलं नाही म्हणजे असं नाही. सो काय होते, हवा तापते. हवा तापली की हवा तुमच्या मेंदू सारखी होते, हलकी. आता हवा हलकी का होते, कारण की उष्णतेमुळे हवा प्रसरण पावते. हवा प्रसरण पावली, हवा हलकी होते, हवा तापते, आणि हवा ही मग जाते वरवर. आणि तुम्हाला माहित आहे, जेव्हा हवा वरवर जाते, ठीक आहे,
तेव्हा तिच्या जागी वरची थंड हवा येते. म्हणजे लक्षात घ्या, तापलेली हवा ही अशी वर जात असते, अशी वर. ठीक आहे. आणि हिची जागा ही जो वरचा थर असतो, वरचा थर हवेचा, या वरच्या थरामध्ये असतं थंड हवा. आणि मग काय होतं, ही थंड हवा हिच्या जागी येऊन जाते, कारण की कोणाची तरी जागा कोणाला तरी घ्यायची असते. सो अशा प्रकारे हवेचं सर्क्युलर मुवमेंट चालू असतं. म्हणून लक्षात ठेवा, एसी वर असतो. एसी वर येतो. वर का असतो? कारण की उष्णतेमुळे जमीन तापतं. जमिनीची जी हवा आहे, रूम टेम्परेचर, जी गरम झालेली हवा आहे, हे वर 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 जाईल. एसी त्याला घेईल, ठीक आहे, त्याला थंड करेल आणि खाली टाकेल. असं सर्क्युलर मोशन चालू असतं. कळालं? याला थर्मल थिअरी म्हणतात. कळालं का तुम्हाला? मग थर्मल थिअरी म्हणजे काय? थर्मल थिअरी म्हणजे मग याची व्याख्या तुम्ही अशी करू शकता, सर याच्यामुळे काय काय होतं हे पण सांगा. आता इंटरेस्ट यायला सुरुवात झाली. मग आम्हाला सांगा सर, की तुम्हाला नेमकं म्हणायचं कहना क्या चाहते हो, औष्णिक सिद्धांत म्हणजे काय? तर सांगायचं औष्णिक सिद्धांत म्हणजे, ठीक आहे, सूर्यकिरणांमुळे, बघा व्याख्या लिहावी लागते. जेव्हा तुम्ही प्रस्तावना लिहिता ना राज्यसेवेवाले, तेव्हा लिहावं लागते. सूर्यकिरणांमुळे, ठीक आहे, भूपृष्ठाचा, शब्द चांगले वापरायचे, जमिनीचा नाही, भूपृष्ठाचा, ठीक आहे, भाग किंवा भूपृष्ठाचा भाग हा तापविल्या जातो. तापविल्या जातो. या भूपृष्ठाच्या किंवा या भागाच्या संपर्कातील हवा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं संपर्कात येणं आवश्यक आहे. बघा ही व्याख्या मी पाठ केली असेल का नाही, ही मी आता फक्त जे डायग्राम मध्ये सांगितलं ते एक्सप्लेन करतोय. सूर्यकिरणामुळे भूपृष्ठाचा भाग हा तापवला जातो. या भागाच्या संपर्कातील हवा, ठीक आहे, गरम होऊन प्रसरण पावते. प्रसरण पावलेली हवा, ठीक आहे, हलकी होऊन वर जाते किंवा वरच्या थरात जाते, वर जाते. व त्या जागी वरील थरातील किंवा वरच्या थरातील हवा, ठीक आहे, किंवा वरच्या थरातील थंड हवा तिची जागा घेते. कोणाची जागा घेते? त्या गरम हवेची जागा घेते. समजलं इथपर्यंत? समजलं का? सो ही झाली थर्मल थिओरी किंवा हा झाला उष्णतेचा सिद्धांत. मग सर आता आम्हाला आणखी सांगा की ह्या गोष्टी मॅटर करतात का? काय गोष्टी मॅटर करतात इथं? तर बघा, सर्वात पहिलं एक समजून घ्या. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतोय जमिनीबद्दल आणि दुसरं सांगतोय पाण्याबद्दल. या दोघांचं एक गाणं जे आहे हे वेगळं आहे. कसं वेगळं आहे याच्याबद्दल आपण बोलूया. लक्षात घ्या बाळांनो, जमीन जी असते ना, जमीन ही जमीन खडकांचा समुच्चय आहे. जमीन म्हणजे खडकांचा समुच्चय. आणि या जमिनीची घनता कशी असते? पाण्यापेक्षा जास्त असते. हे तुम्हाला माहिती आहे, कारण की हे असे मूलद्रव्य एकमेकाला चिटकून असतात. आणि पाणी जर तुम्ही बघितलं, जल म्हणू आपण त्याला, पाणी म्हटल्यापेक्षा जल, याची घनता तुलनेने कमी असते. समजलं? पाण्याची घनता 1 मानतो आणि भूपृष्ठाच्या वरच्या घनाची घनता 2.5 ते 3.25 3.3 पर्यंत असते, मग जास्त असतं. पण लक्षात ठेवायचं, जर उष्माधारकता म्हटलं, मी तुम्हाला आधी सांगितलंय, उष्माधारकता ही जमिनीची कमी आहे. का कमी आहे? कारण की जमिनीची घनता जास्त असल्यामुळे जमीन काय करते? परावर्तन जास्त करते. हे तर माहित आहे तुम्हाला. हे डेन्स आहे, डेन्स. एखादा भाग जर असा एकदम डेन्स आहे तर तिथं सूर्यकिरण येतात, आतमध्ये शिरायला जागाच मिळत, तिथे परावर्तन होते, म्हणजे उष्माधारकता कमी आहे. पण पाणी जे असतं ना, पाणी, या पाण्याची घनता जी आहे ही कमी असते. त्याच्यामुळे याची उष्माधारकता
ही बेटा जास्त आहे. इवन ही किती पट आहे? 2.5 पट आहे. का बरं? कारण की परावर्तनापेक्षा पाणी काय करतंय? शोषण जास्त करतंय. बघा, आलेलं पाणी, आलेलं ऊन पाण्यामध्ये आतमध्ये शिरतात, त्याचं शोषण जास्त होतं, हे सर्वात महत्वाचं. म्हणून दोघांच्याही क्वालिटी वेगळ्या आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, जमीन ही लवकर तापते. जमीन काय होते? लवकर तापते आणि लवकर थंड होते. म्हणून तुम्ही बघा की एक फरचीचा तुकडा जर तुम्ही 12 वाजता उन्हात ठेवला तर काही सेकंदात तो तापलेला असतो. त्याच्याच बाजूला एक बादली पाण्याची ठेवली तर त्याला उशीर लागतो तापायला. पण रात्रीच्या वेळेस तो तितक्या लवकर थंड पण झालेला असतो, पण पाणी अजूनही गरम असतं. म्हणून जमिनीची क्वालिटी अशी आहे, जमीन ही उशिरा तापते, ठीक आहे, आणि उशिरा थंड होते. म्हणून एक लक्षात ठेवायचं की उन्हाळ्यामध्ये नदीचं पाणी हे सकाळी तुम्हाला थंड का दिसतं? त्याचं रिझन असं आहे, 2 वाजेपर्यंत पाणी पूर्ण थंड झालेलं असतं, 2 पर्यंत गरम असतं, थंड असतं, आणि मग तुम्हाला पाणी थंड दिसतंय. आणि दिवसाही 12 वाजेपर्यंत ते तुम्हाला थंड दिसतं. का? उशिरा तापतं. आणि हिवाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हिवाळ्यामध्ये ते पाणी गरम दिसतंय. सो ही त्याची रिझन आहे. सर मग हे आम्हाला कळलं की हे थर्मल थिअरीचा भाग आहे का? येस, हे थर्मल थिअरीचा भाग आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी किती उष्णता कॅप्चर केल्या जाईल हे कोण कोण ठरवतं बघा. सर्वात पहिले ठरवतं अक्षांश. तुम्ही बघा, अक्षांशावर जर बघितलं तर विषुववृत्तावर वर्षभर लंबरूप किरण असतात. ही पृथ्वी आहे, ही पृथ्वीची रोटेशन आहे पश्चिमेकडून वेस्ट टू ईस्ट, ठीक आहे. आणि इथं बघा, विषुववृत्तावर लंबरूप किरण असतात. सो आणि ध्रुवावर थंड असतं, हे गरम असतं आणि हे थंड असतं. म्हणजे कोणता भाग किती तापलेला असेल हे कोण ठरवतं? अक्षांश. विषुववृत्तावर ऊन खूप असतं, ध्रुवावर थंडी खूप जास्त असते. नंबर 2, जमिनीचा उतार. सर जमिनीचा उतार कसा ठरवतो? तर बघा, पर्वत असा असेल, उत्तरायण चालू असेल तर हाच भाग तापवलेला असतो, हा थंड असतो, ठीक आहे. दक्षिणायन असेल तर हा भाग तापवला असतो, हा थंड असतो. तिसरा महत्वाचा मुद्दा, जमिनीचा रंग. जमिनीचा रंग तुम्हाला माहिती आहे, काळी जमीन ही खूप लवकर गरम होते, खूप तापते. लाल जमीन त्याच्या तुलनेनं कमी तापते. झाले. त्याच्यानंतर दिसतं भूखंड, ठीक आहे, किंवा सागर. जर जमीन असेल तर खूप तापली असेल, समुद्र असेल तर तो कमी तापलेला असेल, ठीक आहे. त्यानंतर अजून मॅटर करतं वृक्षाच्छादन. काय? वृक्षाच्छादन. आता वृक्षाच्छादन म्हणजे काय? वृक्षांचं आच्छादन. तुम्ही बघा, जर खूप जास्त दाट वृक्ष असतील तर सूर्यकिरण जमिनीवर पोहोचतही नाही. अमेझॉनच्या जंगलात बाळांनो जमिनीवर सूर्यकिरण पोहोचतच नाही, इतकी दाट कॅनॉपी आहे. कळतंय तुम्हाला? ठीक आहे, येतंय लक्षात? हा. त्याच्यानंतर हे जे काही महत्वाचे फॅक्टर आहेत हे जमिनीला ठरवतात कशा प्रकारे वर्क करेल. कळतंय का तुम्हाला? थर्मल थिअरी समजली का? आणि एक लक्षात ठेवायचं, थर्मल थिअरीमध्ये तुम्हाला आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे की जर जमीन वर थंड असेल किंवा गरम असेल आणि जिथं गरम जास्त असतं तिथली हवा हलकी असते, आणि हलक्या हवेलाच आपण काय म्हणतो? लो प्रेशर झोन म्हणतो. हवा हलकी होणे म्हणजे हवेचं वजन कमी होणे, प्रसरण पावली म्हणजे हवाचं हलकं होतं. आणि जर थंड भाग असेल, थंड, हे जमीन वगैरे काही लिहित नाही, हे थंड असेल तर इथली हवा कशी असते? जड असते. आणि हवा जड असली तर तिथं असतो हाय प्रेशर बेल्ट, हाय प्रेशर झोन. म्हणून लक्षात ठेवायचं, हवा नेहमी कुठून? हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहत असतं, पाणी असो हवा असो, ठीक आहे. हा आहे वहनाचा मार्ग. यालाच बाळांनो थर्मल थिअरी म्हणतात. समजलं का तुम्हाला? थर्मल थिअरी कशाला म्हणतात? तर हे सगळं मॅटर करतं. म्हणून एक लक्षात ठेवा, म्हणून तुम्हाला एक मुद्दा कळायला पाहिजे की पृथ्वीवर समजा ही मदर अर्थ आहे, या मदर अर्थवर तुम्ही जर बघितलं
हा आहे नदर्न हेमिस्फियर म्हणजे उत्तर गोलार्ध, आणि हा खालचा आहे तो आहे दक्षिण गोलार्ध. दक्षिण गोलार्ध. लक्षात ठेवायचं, या उत्तर गोलार्धात तुम्हाला खंड जास्त दिसतात. खंड म्हणजे जमीन जास्त आहे. आणि दक्षिण भागात तुम्हाला काय दिसतंय, इथं महासागर जास्त दिसतात. भूगोल फार सोपी आहे. माझ्याकडून शिकल्यानंतर तुम्ही लोकांना शिकवू शकाल, इतक्या पद्धतीने सोपी आहे तो. आपल्याला एका विषयावर प्रवचन सुद्धा करता येतं. कळलं का? लॉजिकचा खेळ आहे फक्त. आणि तुम्हाला माहिती आहे की जर इथं उन्हाळा असला, तर आपल्या इकडे हिवाळा असतो. बघा, आपल्याकडे जेव्हा उन्हाळा होता, ठीक आहे, इथे इंडिया ड्रॉ करतोय, ठीक आहे. जेव्हा आपल्याकडे उन्हाळा होता तेव्हा आपल्याकडे हे तिबेटचं पठार आहे, इथं लो प्रेशर बेल्ट बनतो, आणि इथं हिवाळा होता तेव्हा इथं हाय प्रेशर बेल्ट बनतो इंडियन ओशन मध्ये. आणि मग हे वारे, ठीक आहे, असे वाहतात आणि भारतात एंटर करतात, आणि यालाच आपण मॉन्सून म्हणतो. हे कोणामुळे झालं बाळांनो? हे झालंय थर्मल थ्योरीमुळे. कळालं का सांगा? कळालं आता? थर्मल थ्योरी एकदम क्लिअर झाली का? हा मुद्दा एकदम क्लिअर झाला का? चला बोला, आता बोला. ठीक आहे, सर्वात पहिले सांगितले इन्सुलेशन, शॉर्ट वेव्ह, लॉंग वेव्ह काय असतात. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की एक्झॅक्टली काय होतं आलेल्या सूर्यकिरणाचं. काहीच शोषण होतं, काही विकरण, काही परावर्तन होतं. सौर स्थिरांक समजून सांगितलं, कंडक्शन काय असतं सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की तापण्याची काय क्वालिटी आहे, तापण्यामुळे काय होतं. त्यानंतर तुम्हाला व्याख्या सांगितली थर्मल थ्योरीची. त्यानंतर तुम्हाला सांगितलं जमीन आणि पाण्याचे काय गुणधर्म आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की याच्यावर थर्मल थ्योरीवर इफेक्ट करणारे घटक कोणते आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की वहनाचा मार्ग काय असतो, ह्या सर्व गोष्टी. आणि ही थिअरी कव्हर केल्यानंतर तुम्हाला वारे वगैरे समजायला सुरुवात होते. ठीक आहे, अशा पद्धतीनं जिओग्राफी ऑप्शनल सुद्धा तुम्ही निवडू शकता, जो की सोपी आहे. आणि याला जर कन्सेप्ट चांगले असतील तर तुमच्याकडे लिहिण्यासाठी खूप डेटा असतो. फक्त एकच की हे शब्द तुम्हाला कळाले पाहिजे, परवलीचे शब्द. ठीक आहे, दुसरं याच्यामधल्या काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. आणि हे जर तुम्हाला आमच्यासोबत राज्यसेवेची तयारी करायची असेल तर राज्यसेवेची स्वराज्य 2.0 नावाची बॅच आहे, जी 2027 ची आहे. या बॅच मध्ये तुम्हाला फाउंडेशन, प्री मेन्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास, अनलिमिटेड रेकॉर्डेड क्लास, एनसीआरटी फाउंडेशनचे मॉड्यूल्स, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करून घेतलं जातं, मेन्स आन्सर रायटिंग होतं, आणि मेंटरशिप सुद्धा मिळते. जसं मी सारथी मेंटरशिप चालू केलंय. 18 बुक्स मिळतात तुम्हाला, पुस्तक तुमच्या घरपोच येतात. 3,500 एमसीक्यू क्वेश्चन, करंट अफेअर, एथिक्स, एसे, आणि ऑफिसरची मेंटरशिप सुद्धा मिळणार आहे. कारण की आपल्या टीम मध्ये डीसी सर आहेत, मंतेश पाटील, आणि कॅपो सर आहेत, तिजारे सर. सो हे दोघं तुम्हाला काय करतील, त्या ठिकाणी गाईड करतील. जर आणि ईएमआय ऑप्शन मध्ये हे तुम्हाला अवेलेबल आहे. जर जॉईन करायचं असेल तर 9881744762 इथं तुम्ही मला कॉल करू शकता राज्यसेवेसाठी. आणि जर कंबाईन साठी करायचं असेल तर कंबाईन साठी आपली बॅच आहे. ही बॅच सुद्धा ईएमआय ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे. आणि इथं माझी पर्सनल मेंटरशिप तुम्हाला मिळेल. सेम इथे मला कॉल मेसेज करायचा आहे 9881744762 ला. आणि टेलिग्राम जेव्हा चालू होईल तेव्हा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, पवन बी एमपीएससी नावाचा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर बॅचेसवर डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड वापरा, पवन बी 20. ठीक आहे. सो आता हे लेक्चर कसं वाटलं हे सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे मी तुम्हाला चॉईस देतो. जेट स्ट्रीम, मॉन्सून सोबत अल्निनो, ला लिना, की ग्रहीय वारे, स्थानिक वारे. सो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. नक्कीच भेटूया या सिरीजला. तोपर्यंत थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.